राम राम मंडळी कसं आहे बघा, सामान्य जनतेत बसलं का नाही जरा जीवाला बरं वाटतंय हो. कारण मी हाय कॉमन मॅन आणि ही सगळी जनता आहे का नाही, ही बी सामान्य जनता आहे, म्हणजे ही बी कॉमन मॅनच आहे. त्या ह्यांच्या बी अडी अडचणी आहे, त्या जाणून घेतल्या पाहिजे का नाही अडी अडचणी. खरंच घेतल्या पाहिजे. काय काय अडचणी आहे त्या? बरं बऱ्याच अडचणी आहेत त्या. रस्त्याच्या अडचणी, कर्जमाफीच्या अडचणी, लाईट बिलाच्या अडचणी, पाण्याच्या अडचणी, अशा बऱ्याच अडचणी आहेत. बऱ्याच अडचणी आहेत. काय काय आहे त्या? पाण्याची अडचण, जनावरांना चारण नाही तर. शेतकऱ्याकडे बिलकुल भाजप सरकारचं दुर्लक्ष आहे. आज गेले 130 दिवस उलटून चालले तरी जिल्ह्यातील साखर उत्पादकांना ऊसाची FRP मिळत नाही. आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अशी परिस्थिती झाली. आज कुठल्याही शेतीला हमी भावासाठी कितीतरी मोठे आंदोलन झाले, पण शेतकऱ्यांना ह्या सरकारनं काडीची किंमत दिली नाही. दुष्काळात आज शेतकरी सारा भरडून निघालेला आहे. बरं मला एक सांगा, खासदार कोण आहे इथलं? विजयसिंह मोहिते पाटील. किती लांब राहते तिथनं? इथून 35 किलोमीटर. येत असतील भेटी घ्यायला? अजून तर दिसलं नाही तर आम्हाला. 5 वर्ष होत आली, त्यामुळे काय हुडकून आणावं लागेल कुठून तर. आहे का खासदार साहेबांचं लक्ष, आमदार साहेबांचं लक्ष? काय ऊसाला भाव देत नाही ती, काय शेतकऱ्याला नाही, बीज बिल माप नाही, काय नाही, कशाच लक्ष देते ती, काय आहे ती. त्यांच्या घरी 3 आम्ही आमच्या रानात आबतोय, असा उधळीनं आबतोय आम्ही रानात, आणि ती आमच्याकडे काय बघते ती. त्यांची मोठ पोट करून बसले तरी आम्ही असंच बसले गाळात खाली चाललोय. शेतकऱ्याची जी ओरड आहे की हमी भाव नाही, ते काही प्रमाणात, माझं तर म्हणणं असं आहे की काही प्रमाणात ते बरोबर आहे. हमी भाव दिलेला नाही, पण कुठल्या सरकारने आजपर्यंत कधीच शेतकऱ्याकडे लक्ष दिलेलं नाही. सध्याच्या सरकारचं लक्ष आहे थोडंफार, असं म्हणायला काही हरकत नाही, परंतु पाहिजे तेवढं लक्ष अजून शेतकऱ्याकडे दिलं गेलेलं नाहीये. सरकार तरुणांकडे लक्ष देतंय का? अजिबात नाही. रोजगार नाही, ह्या MIDC करतो म्हणून आश्वासनं कधी दिली? आता मागच्या विधानसभेच्या लोकसभेच्या टायमाला तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात MIDC आणू म्हणून काय सुद्धा नाही. अद्याप युवक बेरोजगार झालेले आहेत. पाण्याची अवस्था अतिशय कठीण आहे, बिकट अवस्था आहे. दुसरी गोष्ट, मराठा आरक्षणावर सुद्धा आता मराठा आरक्षणावर कितीतरी तरुणावर गुन्हे दाखल झालेत. मागं घेतो म्हणले, अजून सुद्धा आरक्षण गुन्हे मागे घेतलेले नाहीत. गांधीच पाहिलं तर मोदीचा काय उपयोग नाही. मोदी एकदा नुसतं दौरा करून 22,000 कोटी खर्च केलाय. जनतेला काय दिलं इथं? खाली चारा छावणी नाही, मराठ्याला आरक्षण नाही, धनगरांना आरक्षण नाही. यलमर समाज वंचित आहे. आमच्या 15 ते 20 गाव यलमर समाज जिल्ह्यात आहे. आतापर्यंत आपण 70 वर्ष काँग्रेसची बघितली, आता अजून 5 वर्ष झाले, अजून 5 वर्ष आपण मोदीजींची बघू. त्यामुळे नरेंद्र मोदीच पंतप्रधान पाहिजे. राहुल गांधीच पंतप्रधान व्हायला पाहिजे. बरं मंडळी, आता जाऊया पुढल्या गावात. ह्या गावात सगळ्यांची मतं जाणून घेतली, सामान्य माणसाच्या अडी अडचणी जाणून घेतल्या. शेतीचे प्रश्न लय महत्वाचे आहेत ह्या गावात, है ना. चारा छावण्या झाल्या पाहिजेत. बरं मंडळी, आता का नाही पुढल्या गावात जाऊया, काय म्हणते ती जनता जरा ऐकून घेऊया. या चला.